मित्रांनो, आपल्या आयुष्यात बेरोजगारी, महागाई आणि लग्नाचे प्रश्न काय कमी होते? त्यात आता भूतही मागे लागले. आज आपण बोलणार आहोत भूतम भयम या भन्नाट हॉरर कॉमेडीच्या सिनेमाबद्दल. ही कथा आहे 7 बेरोजगार मित्रांची. आता बेरोजगार म्हटलं की आपल्याला गावातले तेच मित्र आठवतात ना, उद्यापासून काम करतो रे, आज जाऊ दे रे असे म्हणणारे आणि 3 वर्षांनी ते उद्याच शोधणारे. ही मंडळी सरकारी भत्ता मिळवायला निघतात. त्यांना वाटतं चल रे 2 फॉर्म भरू, चला फोटो लावू आणि पैसे घेऊन येऊ. पण तिथं तर वेगळंच प्रकरण निघतं. भत्ता सोडा, अरे तिथं भूतच त्यांना म्हणतं तुम्ही इथं काय करताय, मी आधीपासूनच बेरोजगार इथं बसलोय. ट्रेलरमध्ये जेव्हा भुताटकी घटना सुरू होतात ना, तेव्हा एक मित्र असा चेहरा करतो की वाटतं हा भूताला नाही, घरून आलेल्या मिस कॉलला घाबरतोय. ऑरेंज ज्यूस गँगची एंट्री मात्र भारी आहे. करण सोनावणे, नील सालेकर आणि सौरभ घाडगे यांच्या कॉमेडी म्हणजे आपण कसे गावच्या चौकातल्या टपरीवर बसून अशा गप्पा मारतो, त्याच प्रकारे एखाद्या गावातल्या टपरीवर बसून मारलेल्या गप्पांसारखे वाटते. वाव! एक सीन बघून तर असं वाटलं भूत असलं तरी चालेल, पण यांच्यासोबत रूम शेअर करायला नको रे बाबा. ट्रेलरची सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल्स खूपच भारी आहेत. रात्रीचा अंधार, विचित्र आवाज, रहस्यमय जागा, सगळं मिळून वातावरण एकदम भूताडकीच झालंय. पण सगळ्यात मोठा प्रश्न अजूनही तोच आहे, खरंच भूत आहे की या 7 मित्रांचा काही नवीन उद्योग आहे? एकंदरीत ट्रेलर पाहताना 2 गोष्टी नक्की होतात. पहिली म्हणजे हसू तर आवरत नाहीच, आणि दुसरी म्हणजे रात्री लाईट बंद करून झोपायची हिंमत नाही होत राव. माझ्याकडून ट्रेलरला 4 आउट ऑफ 5 स्टार. कारण भूत घाबरवतंय, कॉमेडी हसवतंय आणि सस्पेन्स उत्सुकता वाढवतंय. मित्रांनो, भूत असो वा नसो, पण थिएटरमध्ये जाऊन पॉपकॉर्न खात खात ही धमाल बघायला मजा तर नक्की येणार आहे. तुमच्या या क्रिएटिव्ह व्हिडिओ मराठी भावाला, मित्राला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.